विद्यापीठाच्या दिशेने तुम्ही सुद्धा स्थानबद्ध व्हायचंय. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. हॅलो चेक. हॅलो चेक. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. साई श्रद्धा विरार, बीव्ही एकलव्य दोन्ही सलामीवीर बॅटर. बघा आयोजन कमिटीकडून एक नियम सांगण्यात आला, त्या दोन्ही संघांनी प्लीज लक्ष द्या. डगआउटमध्ये जे तुमच्या विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 16 खेळाडू रजिस्टर आहेत तुमच्या टीममध्ये, तेच खेळाडू बसू शकतात. जर का आयोजन कमिटी आणि समोरच्या संघाने जर का ऑब्जेक्शन घेतलं तर 2 रनची पेनल्टी लागेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. प्लीज साई संघांना विनंती आहे, जर का एखादा नियम कोणता समजला नसेल तर तुम्ही आयोजन कमिटीकडे येऊन नियमाची विचारपूस करू शकता. आणि रिव्ह्यू साठी फक्त रनआउट साठी फक्त रिव्ह्यू असणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ, साई संघ, जे संघ मैदानावर उपस्थित आहे, रिव्ह्यू फक्त हा रनआउट साठी असणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि जी बाउंड्री लाईनची रेषा आहे पाहू शकता आपण, डी साठी डिक्लेअर झोन सुद्धा जी मर्यादित रेषा आहे त्याच्या बाहेर जर का डायरेक्ट चेंडू पडला तर डायरेक्ट गडी बाद असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. विकेटच्या मागे सुद्धा या मर्यादित रेषेच्या बाहेर जर का चेंडू डायरेक्ट पडला तरी सुद्धा गडी डायरेक्ट बाद असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होळी चोखा करी तोच नाता घरी वाहतो काबडी गुंतला ना कधी मंदिरी गावळी वापस आला कधी जागला माऊली भाव थोडा जिथे धावला तो तिथे भावना ही तिथे सांगता takir 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 doom tak tak takir 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 doom tak tak takir 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 चला आमचे ऑफिशियल अंपायर रेडी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजी राजांसारखा झाला छावा, झाला ना कोणी होणार दुसरा, गणपती बाप्पा मोरया. लवकर मॅच जिंकून सर्व संघ आपापल्या घरी आपण सर्वजण सुरुवात करते. ऑफिशियल अंपायर रेडी. साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका असुरंगा स्मृती चषक पर्व दुसरा दिवस दुसरा आपण सर्वजण आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं हार्दिक स्वागत. पहिला श्री गणेश झाला सिंगल हवेने. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साइडला फक्त कट केलं. दोन्ही चेंडूंचे आतापर्यंत खेळ झाले 2 धावा धावफलकावरती. हलक्या त्याने चेंडूला कट केलं. 3 चेंडूचे आतापर्यंत खेळ झाले 3 धावा. ऑफसाइडचा आउटसाइड त्याच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू बाकी पहिल्या षटकातील. ऑफसाइडला फटका चांगला इनटू द गॅप सीमारेषा पार. बीव्ही एकलव्यचा पहिला चौकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 8. नवीन गोलंदाज अवी आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. हलक्या त्याने चेंडूला कट केला ऑफ साइडला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 ओव्हर 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 9. सिंगलला जास्त महत्व दिले जाते. एखादा जर का खराब चेंडू आला त्याच्यावरती एक चांगला फटका. हलक्या त्याने ऑन साइडला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 10. 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 11. 11. एकदा ऑन साइडला हलक्या त्याने घेऊन काढला डिक्लेअर झोन मध्ये. अंकुशजी लांजेकर साहेब यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येऊन स्थानपन्न व्हायचे. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं सिंगल साठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 13. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. मोठा फटका खेळणं कुठेतरी एक्झिक्यूट केला होता वॉर्ड मध्ये, पण बॅट आणि बॉलचे कनेक्शन नाही. सिंगल दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 1 4 14. 14 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज तिसरा षटक हाताळण्यासाठी अनिकेत सिंगल आणि सिंगलची स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये बीव्ही एकलव्य संघाकडून. पहिलाच 9 चेंडू आणि 9चा जसा 9 चेंडू आला डायरेक्ट डगआउट मधूनच आवाज आला होता की प्लस. निश्चितच लो स्कोरिंग राऊंड आहे. आपण पाहू शकता आउटफील्ड सुद्धा थोडीशी स्लो असल्या कारणाने सिंगलला जास्त महत्व दिले जाते. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण चेंडू अडलंय मागे वळून कुठेतरी पाहण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मैदानाच्या दिशेने आतमध्येच होता. एक जमेची बाज. दोन चेंडूचे आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 21. 21 रन ऑन बोर्ड. हलक्या त्याने चेंडूला कट केलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 22. 22. सिंगलला महत्व दिलं जाते. त्यानंतर एखादा जर का खराब चेंडू आला त्याला ड्राईव्ह मध्ये. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 23. 23 धावा. ऑफ साइडला हलक्या त्याने चेंडूला कट करून घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 24. ऑफ साइडला फटका चांगला. चेक. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 28. 28 धावा धावफलकावरती. कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुकी झाली होती. त्या चुकीचं रूपांतर चेंडू सीमारेषा पार केला. 28 धावा. 28 रन ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक. खोलवा टप्प्याचे चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळून काढला. 29 रन ऑन बोर्ड. सिंगल एक समेची बाब म्हणजे बीव्ही एकलव्य दोन्ही सलामीवीर बॅटर एबी आणि विक्की मैदानाच्या आतमध्ये सज्ज. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे सिंगलला कशा प्रकारे महत्व द्यायचं आहे. फुलटच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. सिंगल गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 30. 30 धावा धावफलकावरती.
फुल टच चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढला. 31 3 चेंडू आणि BV एकलव्याचा विचार केला तर 30+ धावा धावफल करती लगावला गेला. 31 रन ऑन बोर्ड. नो 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 जसा 9 चेंडू आता तिकडून BV एकलव्याच्या डगआउट मधून आधीच प्लस. निश्चितच रणनीती क्लिअर आहे की 9 वर सुद्धा लायसन नाही घ्यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा 9 ला सुद्धा प्लस मध्ये कन्वर्ट करायचंय. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना फुल टॉप चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव. 4 चेंडूचा आतापर्यंत घेस झालाय. धावफलक धावा 34. मोठं आव्हान सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे VV एकलव्य या संघाचा. ऑन साइडला फटका धावचीची संधी. थ्रो 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 बघा क्रिकेट अंडरआर्म असलं तरी चालेल पण थ्रो आता ओव्हरआर्म करायचा होता. चालाकी आमच्या पाटील नेटवर्कच्या ऑफिशियल टीमला आता कन्फ्युज करून झाले. यालाच क्रिकेट म्हणतात की मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुमच्या सर्व गोष्टीवरती लक्ष असणं इम्पॉर्टंट असतं. आणि विक्कीसला सुद्धा माहिती आहे की 35 धावा धावफल करती. अंकित लांजेकर साहेबांना विनंती असेल, अंकुश लांजेकर साहेबांना विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येऊन स्थानपन्न व्हायचंय. सर सॉफ्ट सिग्नल सांगायचं. सॉफ्ट सिग्नल येस सॉफ्ट सिग्नल आउट होता तर गडी सुद्धा बाद असणार आहे. एक चांगला रन सोडण्याचा प्रयत्न केला होता विक्की यांनी. क्रिकेट असते सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही किती ऍक्टिव्ह आहेत निश्चितच विक्कीची सुद्धा तारीफ केली जाईल की तर 2 रन असते तर फायद्याचे ठरले असते पण सिंगल आणि AB सुद्धा स्ट्राईक करण्याची AB मध्ये ती क्षमता आहे की शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का सिंगल. नवीन बॅट्समॅन रुद्र तर रुद्रला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जे काम विक्की करत होता की डबल ते शेवटच्या चेंडूवर जर का मोठा फटका खेळताना सिंगल आली तर त्याला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रुद्रला सुद्धा वाटवलं असेल. ही सुद्धा रणनीती असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू 35 रन ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि अजून वाट पाहावी लागेल. पांडवास विरुद्ध JDS दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पांडवास विरुद्ध JDS. ऑन साइडला फटका इंटू द गॅप सीमा रेषा पार. एक कडक प्रहार आहे ABच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडू होती चौकार. चौकाराने धावफलकाची धावा 4040 धावफलकाची धावा लगावला गेल्यात. 41 धावेचं आव्हान. टॉससाठी यायचंय. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पांडवास विरुद्ध JDS. चला पांडवासचा कॉल असेल. हेडीचा कॉल एंड टेल. कॉन्ग्रेचुलेशन टॉस जीता है क्या डिसीजन रहेगा. फील्डिंग सामने पांडवास जैसा कड़क टीम है वो भी उधर क्वालिफाई होके आ गया. एक राउंड पे तुम पहली बार खेले हो तो अभी कितना रन के अंदर रोकने का ट्राई रहेगा. 30 से 28 30. 30 और 28. लास्ट टूर्नामेंट टीम का परफॉर्मेंस थोड़ा सा खराब था. अभी टीम की प्लानिंग प्रिपरेशन कैसा किया है पूरा प्रिपरेशन के साथ है.
बेस्ट ऑफ लक जेडीएस. पांडवास टॉस जिंकते, टॉस जीता तो क्या निर्णय रहता? बॅटिंगच घेतली असती. आता बॅटिंगच करायची. मग बॅटिंग करण्यासाठी मग समोरच्या संघाला किती धावापर्यंत आव्हान सेट करायचं आहे? 30 ते 35. 30 ते 35. या ग्राउंडवरती खेळताना आणि या नियोजनाबद्दल काय वाटते? नियोजन तर चांगलंच आहे. येस, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पांडवास आणि जेडीएस. नाणेफेकीचा अहवाल असा होता, जेडीएस संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. दफलकर धावा 1. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2. मग 41 मोठे टार्गेट चेस करताना साई श्रद्धा विरार पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. पहिल्या षटकातील उर्वरित 2 चेंडू. खालती चेक कर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर दी धावा 3. शेवटच्या बॅकफुटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क इतका चांगला नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 4. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. थँक्यू. स्वतः कर्णधार गोलंदाजी मारवर्ती मारुती पेंडमकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. गोलंदाजी मारवर्ती आणि स्वागत करता करता पहिला स्वागत मोठा फटका खेळण्याच्या नादात अज्जूला आता मैदान सोडावं लागते. कमांड डीजे. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती पहिलाच गडीबाद. पहिल्या षटकामध्ये सुद्धा तेच घडलं होतं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुद्धा गडीबाद. ऑफ साईडला हलक्या चेंडूला टॅप करून घेऊन काढलं. बघा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आहेत 5. एक मोठा आव्हानाचा वाटला करायचा साई श्रद्धा विरार या संघाला. 41 कुठेतरी मोठं आव्हान आहे. जी फ्लाइंग स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्ट अजूनपर्यंत या संघाला करू दिली नाही. बीव्ही एकलव्य संघाने बॅकफुटर आले. ऑफ साईडला फटका. गणेश आणि चांगला फील्ड आणि थ्रो सुद्धा चांगला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 6. उलटा चेंडू फटका चांगला. वरच्या हँडवरती थ्रो जलद गतीने. विक्की सुद्धा तिकडे सज्ज होते. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. पुन्हा एकदा यश उदयास्त आल्या आल्या डगआउट मध्ये दाखवलाय रस्ता. मारुती पेंडमकर गोलंदाजी मारवती ऑन फायर. आपल्या संघासाठी लगातार 2 गडी बाद. कमॉन डीजे.
थँक्यू हॅट्रिक तर नाही होणार फक्त सिंगल रनिंग धावचीच्या रूपात तिसरा गडी लगातार 3 चेंडूवरती. राज जगताप अशा प्रकारे स्माईल आली की हॅट्रिक आली असती तरी स्माईल अजून गोड झाली असती. अखेरकार धावचीच्या रूपात तिसरा गडी बाद झाला. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकारी धावा मात्र 6. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. रुद्र फुलटॉस चेंडू फुलटॉसला ऑफ साईडला घेऊन काढला. फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने विरकावून देण्याचा प्रयत्न सुद्धा करणार. पुन्हा एकदा धावचीची संधी, धावचीच्या रूपात गडी बाद. एकदा डीजेला संधी. कमांड डीजे. पुन्हा यष्ट उद्ध्वस्त केला. अशा प्रकारे बीव्ही एकलव्यचा खेळ चालू आहे की यष्ट उद्ध्वस्त करणं इझी झालंय. येस, आई श्रद्धा विरार अलाउड. चला मैदानाच्या आतमध्ये जेडीएस अँड पांडवास. जेडीएस प्लीज फटाफट फील्ड सजा लो. आणि मैदानाच्या आतमध्ये बघा साई माऊलीचे पदाधिकारी असो का कमिटी मेंबर असू दे, काही आपल्या पाण्यासाठी सोय करतात. खूप खांद्यावरती पाणी आणताना दिसतात. खूप चांगली उन्हाचा ताबा मैदानाच्या आतमध्ये जितका जास्त आहे तिकडे आमच्या खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न या साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरीवाया स्मृती चषकांमध्ये केला जातोय. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळतोय. चला जेडीएस एंड पांडवास लक्ष्य द्यायचे. आपके जितने प्लेयर विरार क्रिकेट एसोसिएशन में रजिस्टर है, जो फॉर्म भरते समय किया था वही प्लेयर सिर्फ डगआउट मध्ये बैठ सकते हैं. ये आयोजन कमेटी से सांगण्यात आलेले याचे सुद्धा लक्ष घ्यायचे. सलमान जुनैद प्लीज इस चीज का ध्यान रखना कि जो प्लेयर रजिस्टर है आपके वही प्लेयर बैठ सकते हैं डगआउट में. और एक्स्ट्रा प्लेयर प्लीज अपने. चला पांडवास तुम्ही सुद्धा नोंद घ्यायचे. जे खेळाडू 16 रजिस्टर आहेत तेच. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने येस, जो खेळाडू चावी फिरवतोय त्यांनी सुद्धा आपल्या खेळाने अका गेम फिरवला होता. एक चांगला खेळ दाखवला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने सिंगलला जास्त महत्व दिलं. अँड एंड मुमेंटला जेव्हा एखादा खराब चेंडू आला त्या खराब चेंडूला नाव घेण्याच्या आधीच मंचाच्या दिशेने येतोय मिस्टर ए बी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चेक अंकुशजी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन एबीला गौरव करणार देवीचा.